मनाची या गाभारात नाम तुझे घेता, अंतकरणी माझी या लागी ओढ तुझी. साक्षात प्रगटली ती तेजोमय मूर्ती, पाहून या तुझे ते रूप माऊली. धन्य मी जाहले या जन्मी. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती पाहूयात. आपल्या हिंदू धर्मात व्रत, वार, सण, एकादशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात, म्हणजेच वर्षाला 24 एकादशी आणि अधिकचा महिना असेल तर 26 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला आपलं विशेष महत्त्व आहे, पण आषाढ महिन्यातील एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या तिथीला देवशायनी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते. तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात. राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात, त्यालाच आपण वारी म्हणतो. तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात. विठू नामाचा गजर, टाळ, मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. यावर्षी आषाढी एकादशीची तिथी 17 जुलैला असणार आहे. हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होईल, तर 17 जुलैला रात्री 9:33 संपेल. त्यामुळे उदयतिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलै वार बुधवार या दिवशी असणार आहे. यावर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कार्य केल्याने लाभ होऊ शकतो. तर देवशायनी किंवा आषाढी एकादशीचे व्रत हे 18 जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल. व्रत सोडण्याची शुभ वेळ ही सकाळी 5:34 पासून ते 8:19 पर्यंत असणार आहे. आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल भक्त किंवा वारकरी पंढरीला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेतात. मात्र ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही ते घरच्या घरी सुद्धा विठ्ठलाची पूजा करून एकादशीचा उपवास करू शकतात. एकादशीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ उपवास करायचा असतो. त्या दिवशी सकाळी स्नान आटपून घरच्या देवाची पूजा करावी. घरी विठुरायाची मूर्ती असल्यास तिला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर मूर्ती व्यवस्थित पुसून तिला चंदन व बुक्का लावावा. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करावे, हार घालावा, उपवासाच्या पदार्थाचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आणि विठुरायांची आरती करावी. या दिवशी तुळस तोडत नाहीत. आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. या दिवसापासून पुढील 4 महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात. या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले. तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले. बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो. भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे.